परिवारातील सावली होईन सुखाची मधील प्रेमळ आणि अत्यंत गोड जोडी राधा आणि विराजस. माझ्या आयुष्यात एक नवीन प्रेम आलंय राधा नावाचं, ज्यांनी माझं आयुष्य आता लवकरच बदलणार आहे, चांगल्या अर्थी बदलणार आहे. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमळ आहे. प्रेमाने अरे बापरे, हे बापरे देवा. प्रेमने प्रेमाला प्रेमाने सांगितले, प्रियाचा प्रियकर प्रेमाला आहे. जांभळ्या जांभळ्या साडीला भरजरी काठ, हा प्रसाद रावांच्या सुरू खोड्या, जरा वळली की पाठ. थोडा आहे भोळा, थोडा आहे साधा, आयुष्यभरासाठी झाले मी विराजसची राधा. आपला हा प्रेमाचा भाग आपण साजरा करणार आहोत आणि सुरू करूयात आपला हा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. नाव काय प्रदीप कुलकर्णी. तुमचं नाही, खेळाचं नाव काय आपल्या? खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा ये बात. हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. या खेळामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये हा फुगा आहे, म्हणजे तुमचं प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणजे तुमचं प्रेम आहे. ते प्रेम तुम्ही दोन्ही प्रत्येक जोडीने असं मध्ये पकडायचंय. भाऊजी इकडे या. असं हात लावायचे नाहीये. आणि हे प्रेम आणि जे आपले राधा आणि विराजस उभे आहेत बरोबर, ते म्हणजे तुमचं आयुष्य आहे. तर हे प्रेम तुम्ही आयुष्यभर निभवायचे तिथपर्यंत. पहिली जोडी त्या दोघांना क्रॉस करेल, पार करेल, ती असेल पहिली विजेती, ती असेल या खेळाची प्रेमी युगुल. प्रेम खाली पडू द्यायचं नाही, शेवटपर्यंत निभवायचे. चला तर मग सुरू करायचंय. हा व्हेरी गुड. हा चला रेडी, चला सुरू करायचंय. हा या भाऊजी, लग्न आपलं झालंय. हा आपलं झालंय, टाइम बरोबर झालं तर त्यांच्यावर खेळा ना. हा आणि बघतायत तिन्ही जोड्या सज्ज झालेल्या आहेत आपलं प्रेम अगदी हा निभावण्यासाठी. अरे बापरे, ही जोडी बघा, भाऊजीने म्हणजे मनावरतीच घेतलेलं आहे एकदम. हा आणि हे म्हणजे सहज आहे. हा सहज, क्या बात आहे भाऊजी. हो हो, फक्त टाचणी लावायची खोटी आहे. सुरू करायचंय त्यारे तिघही. हा चलो, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि 1 2 3. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मस्त. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 क्या बात है. हा व्हेरी गुड. हा आणि आता बघूया की ह्या 3 जोड्यांपैकी कुठली जोडी विजेती होते. अर्थातच बघूया, प्रत्येक जण सज्ज झालेले आहे आपल्या प्रेमाला घेऊन. हा आणि तुमच्यासाठी तुमची वेळ सुरू होते आता. 1 2. थांबा ना, 2च बोललोय मी. हा लगेच सुरू झाले. 1 2 3. हा व्हेरी गुड. हा मस्त. हा क्या बात आहे. हो हो हो, लवकर 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 लवकर. कोडे बघा, कोडे बघा. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला मधले आपल्या ह्या 2 विजेत्या जोड्या, त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. आपले आजचे जे प्रेमी युगुल इथे आलेले आहेत, राधा आणि विराजस, त्यांच्या हस्ते. राधाला मी विनंती करतो की तुम्ही या जोडीला बक्षीस द्यायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात आहे. आणि विराजसला मी विनंती करतो की ह्या जोडीला तू बक्षीस द्यायचे. आणि आजचा प्रेमाच्या दिवशी तुम्हाला हे बक्षीस मिळालेले, आजचा हा प्रेमाचा दिवस कसं वाटतंय तुम्हाला? हा खूपच छान वाटतंय. खूप दिवसानंतर अशी संधी भेटली आहे. आमच्या लग्नाला 19 वर्ष झाली आहेत आणि 19 वर्षानंतर आम्ही असा दिवस सेलिब्रेट करतोय. खरंच खूप छान वाटतंय. मला भाऊजींना पण जरा बोलायचं आहे. भाऊजी बघापासून फार गप्प आहेत. हा भाऊजी, कसं वाटतंय आज तुम्ही जिंकलात आणि हा प्रेमाचा दिवस तुम्ही आज साजरा करताय, कसं वाटतंय? फार छान वाटतंय. मुळात मी थोडासा एकांतवासी आणि थोडासा राजकारणी माणूस आहे. ते तुमच्याकडे बघून खरं तर लक्षात येते एकांतवासी. आणि जास्त मी मिक्स होत नाही, परंतु आज माझ्या बायकोमुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे, सन मराठीमुळे मी आज नाचलो आणि गायलो. खूप छान वाटलं. आणि आपण सर्वांनी आम्हाला हे जे गिफ्ट दिलंय त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. कसं वाटतंय आज बक्षीस घेऊन हा प्रेमाचा दिवस साजरा करून? कसं वाटतंय तुम्हाला? व्हेरी गुड. ताई, तुम्हाला कसं वाटतंय आज बक्षीस मिळून? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. हो, व्हेरी गुड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत. आणि या आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता तुम्ही ज्या खेळाची वाट पाहताय तो खेळ सुरू होणार आहे, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. असं आपल्या खेळाचं नाव आहे, कळलं का? होय. प्रेमा. प्रेमा? प्रेमा नाही, सॉरी, राधा.
पण विराजस काय आहे, रोमॅन्टिक आहे? कारण तुमचं आता नुकतंच लग्न झालेलं आहे असं आम्हाला कळलेलं आहे. हो, विराजस रोमॅन्टिक आहे. आहे? आणि जसं एका जोडीदाराने साथ द्यायला हवी हा. आपल्या जोडीदारिणीला, तसंच विराजस राधाची साथ देतो आणि तशीच साथ तो कायम देत राहील अशी राधाची इच्छा आणि अपेक्षा आहे. आणि राधाची पण तशीच विराजसला कायम साथ राहील. क्या बात आहे. आणि तुझं काय म्हणणं आहे राधाबद्दल? राधा नाही, ती राधा बोलके हे आम्हाला कळलेलं आहे. हा म्हणजे काय ती बोलकी आहे असं काही हे नाहीये, पण लग्न झालंय तर आता आपल्याला तसंही आणि तसंही तुला सांगतो, लग्न झाल्यानंतर आपल्याला शांतच राहायचं असतं. आणि आता अजिबात वेळ न घालवता आपण ही संगीत अभिनय नृत्य खुर्ची करणार आहे. नाव मोठे आहे पण मजेशीर आहे. याचे नियम आणि अटी तुम्हाला माहिती आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर जे सगळे प्रेमी युगुल आहेत, कोण आहेत? प्रेमी युगुल. हा, जे सगळे इथे बसले त्यांनी संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचत नाचत फिरायचंय. हात सोडायचे नाहीयेत. कपल नृत्य करायचं आहे, जोडी नृत्य करायचं आहे. आणि संगीत संपल्यानंतर आपल्या जोडीदाराबरोबर खुर्चीत बसायचंय. हा, हे नियम आहेत. सुरू करूया, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. सिंगापूरचं कौतुक नाही मला कौतुक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरट जागू महिन्याचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. कशाला उद्याची काळजी करू नुकताच झालाय संसार सुरू. कशाला उद्याची काळजी करू नुकताच झालाय संसार सुरू. सुख लाभलंय सात सर्गाचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय हा हा हा, पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा हा, ए तिथे 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 पुढे लवकर या. इथं इथं इथं. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, चेहरा समोर ठेवा, चेहरा समोर ठेवा. तुमचं आपलं असंच असंच चालू आहे तुमचं. कशी दिसतं तुम्हाला रिकामी खुर्ची? आणि मी आता विराजस आणि राधाला मी असं विचारणार आहे की काय आता सध्या काय आयुष्यामध्ये काय चालू आहे? तुमचं नुकतंच लग्न झालंय असं कळलंय, पण काय पुढे काय प्लॅनिंग केलंय तुम्ही? नुकतंच लग्न झालंय, नवीन जबाबदारी आली आहे खांद्यावर. त्यामुळे नवीन नवीन आहे, नव्याचं 9 दिवस आहेत. छान तर वाटतंय, पण खरं सांगायचं तर माझे पाय पण थरथरायला लागलेत लग्न झालं याच विचाराने. पण राधा सांभाळून घेते आणि सांभाळून घेईल. आणि बऱ्याच सगळं मगापासून राधा सांभाळून घेईल, राधा सांभाळून घेईल. हा, आपण काय करायचं मग? नाही, पोरगी बिचारी तिचं घर सोडून आली आहे, तर आपल्या घरच्यांना तर आम्हीच सांभाळून घेणार ना त्याच्यासाठी. त्यामुळे तेच म्हणते मी. हा, तेच म्हणते. हा, आणि तुला काय सांगायचंय राधा? कसं चाललंय, म्हणजे काय आता डोक्यात काय चाललंय? लग्न झालेलं आहे. बरं, हनीमूनला कुठे गेलात की अजून गेलेलं नाहीये? काय 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 प्लॅनिंग काय आहे सर? हिच्या सासू सासऱ्यांनी म्हणजे आमच्या आई वडिलांनी तिला भांडी घासायला लावलेत आणि मला ड्रायव्हरकीचं काम दिलंय. त्यामुळे हनीमून म्हटले आधी तुम्ही तुमच्या जबाबदारीने पैसे कमवा, मग पुढचं पुढे बघूयात आपण. अच्छा, म्हणजे असा काही विचार केलाय का की बाबा आता हनीमूनला जायचंय तर कुठे जाणार, काय जाणार, असं काय डोक्यामध्ये काय 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 कल्पना आहे? विराजस घेऊन जाईल तिथे, ते कुठेही असो तेच माझ्यासाठी स्वर्ग आहे. तर विराजसला हा प्रश्न विचारला पाहिजे की कुठे विराजस मला घेऊन जाणार. अशी बायको मिळायला नशीब लागतं बाबा. नशीब काढलेस पोरा, नशीब काढलेस. हा, नेत्र बघा, यांचे चेहरे बघा. आज या निमित्ताने आपण तुम्ही एकमेकांना आय लव्ह यू बोलायचंय आणि एका वेगळ्या फिल्मी स्टाईलमध्ये. हा, मला तू खूप आवडतेस, आय लव्ह यू असं बोलायचंय. हा, असं बोलायचं. हा, असं बोलायचंय. हा, ओके. राधा, असं समज मी झाड आहे आणि झाडाच्या खाली तुम्ही दोघे बसलेले आहेत. मी झाड आहे. हा, वारं वारं थांबवा जरा, ऐकू नाही जाणार ते. वाराने ही झुळूक आहे, झुळूक प्रेमाची. राधा, प्रिय,
हे हे हे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ये बजाव. आय लव्ह यू. ओहो क्या बात है. आहा उई माय गॉड, बघितलं क्या बात आहे. आणि आता राधा. पण आता एक आहे हा, आता ह्याच्यामध्ये ना अहो अहो हा मला तू खूप आवडतोस. आय लव्ह यू असं बोलायचंय. अहो आणि हे 3 फार महत्वाचे आहेत. हा आमच्याकडे फार महत्वाचे बाबा. हा हे 3 हा होऊन जाऊ दे आज काय ते. अहो अरे बापरे, अरे बघ ना जरा तिच्याकडे. हा अरे अरे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला फिरायला घेऊन चला ना. आय लव्ह यू राहील. विराजस आय लव्ह यू. हो हो क्या बात है, व्हेरी गुड. ये बात. संगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीनं तुझ्या मी येणार ना. यार संगतीनं तुझ्या मी येणार ना. तुझ्या फिरतीची राणी मी होणार ना. गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. तुझा कापूर डोला जसं कोल्याचं डोला. माझं काळीचा घोडा त्यात मासून झालं. माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान मारा वारा वारा. रनग जाऊस भलताच तोरा. जार घुमान सळसुद तोरा. रनग जाऊस भलताच तोरा. जार घुमान सळसुद तोरा. तुझ्या नजराच्या जादूला अशी मी भुलणार ना. गोम संगतीनं माझ्या. हा पटकन. हा लवकर. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जंबूरे जी उस्ताद. बता घर के सारे काम करेगा क्या. जी उस्ताद. बर्तन मांजेगा. जी उस्ताद. कपड़े धोएगा क्या. जी उस्ताद. बाजार से सामान लाएगा क्या. जी उस्ताद. सर दबाएगा क्या. जी उस्ताद. माझे पाय दबाएगा क्या. जी उस्ताद. गळा दबेगा क्या. जी उस्ताद. अच्छा ये क्या बोल रहे है तू. हमारा गला दबाएगा उस्ताद. हमारा खुद का दबाएगा, आपका नहीं दबाएगा उस्ताद. एक मिनिट थांबा. तुमच्या घरातल्या गोष्टी कुठे आणता इथं. हा प्रेमाचा दिवस आहे. हा इथे सगळे आपले भाऊजी आणि ताया इथे आलेले आहेत. आजचा काय ते प्रेमाबद्दल होऊन जाऊ दे ना. प्रेमाबद्दल होऊन जाऊ दे. हा मला सांगा खुर्च्या किती आहेत. 2 उस्ताद. दो उस्ताद आहे. खुर्च्या 2 आहे उस्ताद. हा खुर्च्या 2 हे उस्ताद. आणि जोड्या किती आहेत. 4 4 कुठे आहेत. 3 आहेत. 3 जोड्या उस्ताद. 3 जोड्या आहेत. हा मग आता कुठली जोडी बाहेर पडणार आहे. कुठली जोडी बाहेर पडणार आहे. मलाच विचारता येते. हा बरोबर. हा कुठली जोडी. जोडी बाहेर हा, पडणार आहे. ज्यांचं नशीब जोरदार असेल ते जिंकतील. ज्यांचं नशीब जोरदार असेल ते जिंकतील, बाकीचे बाहेर पडणार आहे. हा बाकीचे बाहेर पडेल. बरोबर आहे. पण त्यासाठी म्याऊ. प्लीज हे करायचं होऊन जाऊ दे. आज बघूया कोणाची सनई जास्त पॉवरफुल आहे ते. हा कोण जास्त छान वाजवते. होऊन जाऊ दे. हा व्हेरी गुड. क्या बात है. चला म्युझिक प्लीज.
गाठ मेरा मन जाली, आँख तेरी शेरनी सी, चाल तेरी हिरनी सी, बोल तेरे कोयल की कू, लंब 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 तेरा कासोटा, कासोटे के वर कंबर पट्टा, हे छान 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 नथनी तेरी, तेरे नथनी पे मर मिट दुनिया सारी, अरे साफ बता दे मुझको प्यार हुआ है तुझको, ए सकू झूठ अब बोलू नको, नको 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 नको. अहो, नाचायला लावा ना ताई. क्या बात आहे. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये जी जोडी अत्यंत उत्तम नृत्य सादर करत होती त्या जोडीला आपण देणार आहोत बक्षीस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मी राधाला सांगतो आपल्या ह्या प्रेमी युगुल आहेत त्यापैकी हे जे प्रियकर आहेत त्यांना द्यायचं आहे. व्हेरी गुड. आणि विराजसला मी सांगेन की या ताईंना द्यायचे. आणि आपले जे विजेते जोडीदार आहेत प्रेमी युगुल त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. राधा मी विनंती करेन की तुझ्या हस्ते त्यांना आपण देऊया. हा ताईंना दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि विराजस प्लीज तुझ्या हातनं या दादांना दे. चला तर मग ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आज खरंच सांगतो आपल्या हा प्रेमाचा दिवस इतका सुंदर साजरा झालेला आहे. म्हणजे सगळ्या ज्या आपल्या प्रेमी युगुल जे आले होते ते अगदी इतक्या छान प्रमाणे व्यक्त झालेले आहेत. आणि प्रेमामध्ये हीच ताकद असते. जिथे प्रेम असतं ना तिथे रुसवे फुगवे नक्कीच असतात. आणि जिथे रुसवे फुगवे असतात ना तिथे पटकन एकमेकांना ना सॉरी बोलून टाकून मोकळं व्हायचं. आज सुद्धा आपल्यामध्ये एक जोडी अशी आहे, या जोड्यांमध्ये एक जोडी अशी आहे की तिला ना सॉरी म्हणायचं आहे. आणि त्यासाठी आपण आपला हातचा हा चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आपण करणार आहोत. आणि त्यामध्ये त्या जोडीला ते जे प्रेमी युगुल आहेत त्यांना एकमेकांना सॉरी म्हणायचे. ते सॉरी का म्हणायचे, कुठल्या कारणास्तव बोलायचे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी त्या प्रेमी युगुलाला इथे आमंत्रित करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. आणि ती जोडी आहे द यंगेस्ट कपल. हो एव्हरग्रीन. आणि त्यांना आज एकमेकांना सॉरी म्हणायच्या आजच्या दिवशी, आजच्या या प्रेमाच्या विशेष भागामध्ये. तर काय असं कारण आहे की ज्याच्यामुळे त्यांना सॉरी म्हणायचं आहे? भाऊजी काय तुम्हाला म्हणजे असं सॉरी आज म्हणावं असं वाटतंय? मिनल, तुम्हाला एकदाच सांगितलं होतं मी, तुझं ऐकलं नाही. आणि आयुष्यभर तो दिवस मी विसरलेला नाही की त्याच्यामुळे तुला भयंकर यातना झालेला आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. परत मी अशी आयुष्यात परत चूक करणार नाही. मी एकच चूक केली ती मला माफ कर फक्त. त्यांच्या व्यवसायामध्ये मी त्यांना जो सल्ला दिलेला होता तो मानला नाही. त्याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान झालं आणि त्याच्यामुळे आम्हाला बरेच वर्ष सफर करावं लागलं. पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागली आणि त्याचं त्यांना आता रिग्रेट आहे. वा. पण आज इतक्या वर्षानंतर का होईना पण भाऊजी तुम्ही सॉरी म्हणताय हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे. आणि अशी प्रेमळ बायको तुम्हाला तुमच्या आयुष्यात आली आहे की जी तुम्हाला तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या प्रत्येक प्रसंगात तुमच्याबरोबर ती उभी राहिली. आणि आज पुन्हा शून्यापासून तुम्ही तुमचं पुन्हा एक विश्व निर्माण केलेलं आहे. आणि ते कधी होतं माहिती ना, जेव्हा अशी आपल्यावर प्रेम करणारी निस्वार्थी प्रेम करणारी की तू कर मी आहे, तू जेव्हा तुझ्या संकटात असण्यात मी पाठीमागे तुझ्या भक्कमपणे उभी राहीन अशी बोलणारी एखादी जेव्हा आपली सहचारिणी जेव्हा असते ना तेव्हा तो माणूस आहे ना, तो पुरुष आयुष्यात किती पण वादळ येऊ देत त्या वादळांना तो अगदी सामोरा जात असतो. आणि आज त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत आहात. खूप छान. खूप खरंच छान वाटते. पण ताई तुम्हाला असं कधी सॉरी म्हणावं असं वाटते कधी कुठल्या या गोष्टी कधी असं काय झालं की त्यावेळेला सॉरी तुम्ही नाही बोललात, आज तुम्हाला बोलावं असं वाटतंय? तसं बघितलं तर मी साथ दिली, प्रेम दिलं, सगळं केलं, पण मला गोड बोलता आलं नाही. त्याच्यासाठी सॉरी. आणि भाऊजी ताई प्रेमाचं प्रतीक म्हणून हे तुळस माझ्याकडून तुम्हाला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या तुळशीकडे बघाल तेव्हा माझी आठवण नक्कीच काढायची. हे जे प्रेमाचे दिवस आहेत ते 2 दिवस आपण इतक्या छान पद्धतीने साजरे केले आहेत आणि सगळ्या जोड्यांनी इतकी कमाल धमाल आणलेली आहे. पण आता आपल्याला थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी.
त्या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे बघताय काय, बजाव नाचो ये बात. गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय. आज संगतीला तुझ्या मी नारला, यार संगतीला